हाय नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता खूप दिवस सुट्टी घेतली होती कामापासून, कारण आपलं शौर्यबाळ पण आलेलं होतं महिनाभर सुट्टीवरती. त्याच्याबरोबर मला वेळ घालायला भेटावा म्हणून मी शिलाईचं काम कमी केलं होतं आणि आता चालू करायचं आहे. तर तो गेला आता मम्मी पप्पाबरोबर. तो गेल्याच्या नंतर पण लग्न वगैरे होते. तर आता सगळी कामं आवरल्यात आणि आता पुन्हा आजपासून आपल्याला सुरुवात करायची. तर हे साड्या आलेल्या आहेत पिको फॉलला. तर साडी पाहतानाच थोडीशी छोटी वाटते म्हणून साडीला साडी लावून पाहिजे अगोदरच. तर ही साडी मी लावून पाहिली होती अगोदर, आमच्याच नात्यातली आहे. तर हे अशी साडीला साडी लावून पाहिली ना, ही माझी साडी भरपूर मोठी आहे बरं का. ही साडी माझी. तर ह्या साडीला मी ह्या आलेल्या साडी लावून पाहते. काय होतं, जर साडीला साडी लावून नाही पाहिली तर कधी कधी साड्या ज्या आपरे असतात ना, त्या फॉल वगैरे लावल्यानंतर ब्लाऊज पीस कट केल्यानंतर मग त्याला पुन्हा जॉईंट द्यावा लागतो किंवा मग त्या नेसायला आपऱ्या पडतात. आणि 1-2 मिरी आली की मग ती साडी घातल्यासारखी वाटत नाही आणि चांगली पण वाटत नाही ना नेसायला. तर हे पहा, आता ही साडी एवढी कमी भरली दिसते का. जवळजवळ एवढी साडी पुढं एवढी कमी आहे साडी. तर आता ह्या साडीमधला जो ब्लाऊज पीस आहे तो ब्लाऊज पीस असा प्लेन आहे. हे पहा, तर हा प्लेन ब्लाऊज याला मॅचच होतोय, मॅच त्याच्यातलाच आहे. तर हा पीस मी याला जोडणार आहे, कारण साडीतला हा जो ब्लाऊज शिवला तर मग साडी नेसायला आपली पडणार आहे. साडी खूप छान आहे. तर ह्या साडीसाठी हा ब्लाऊज शिवणार होती मी पहिल्यांदा. तर आम्ही तो कट पण केला होता त्याच्यात, म्हणजे त्याला शिलाई मारलेली होती. तर ते काढला होता, पण नंतर मला असं वाटलं साडी आपली आहे की काय म्हणून साडीला साडी लावून पाहिली तर साडी कमी भरली. तर आता हा ब्लाऊज शिवणार नाही, हा ब्लाऊज ह्याच साडीला पुन्हा जॉईंट करणार आहे आणि मग फॉल लावणार आहे. तर काय होतं, अगोदर साडी आपण मोजून नाही पाहिली आणि डायरेक्ट जर साडीला फॉल लावला तर आपण ज्यावेळेस ब्लाऊज पीस जोडतो तर आता हा कंप्लीट ही साडी पूर्ण एक ब्लाऊज पीस इतकी कमी भरलेली आहे एवढी. तर हा जो ब्लाऊज पीस आहे हा इथून जॉईंट केल्यानंतर आपण किती 1-2 इथं किंवा 1-1.5 फूट एवढं आपलं पुढचा जो नेसता भाग आहे एवढा भाग सोडून आपल्याला फॉल लावायचा असतो. म्हणजे हा फॉल इथून येईल, आहे की नाही. मग इथून फॉल आल्यानंतर हा भाग थोडासा पाठीमागच्या साईडला येतो आपल्याला. तर मग अशा वेळेस काय होतं, आपण ज्या वेळेस इथून फॉल लावतो किंवा आता हे जोडलं नसतं मी आणि डायरेक्ट जर फॉल लावला असता तर हा फॉल कुठून आला असता, इथून 1 फूट सोडून, म्हणजे इथपासून इथून फॉल आला असता. तर आता मग इथून फॉल लावल्यानंतर जवळजवळ 1 मीटर साडी ही पुढं प्लेन राहते. आणि ही आपण जोडल्यानंतर मग अगोदर फॉल लावलेला असला तर नंतर जर ब्लाऊज पीस जोडला तर मग साडीच्या मिरीमध्ये पुढच्या साईडला प्लेन भाग दिसतो तो, आणि साडीचा जो फॉल आहे तो मग पुढं डायरेक्ट वरती असा जो वरती पदर घेतो आपण इकडच्या बाजूला दिसतो. त्यामुळे साडीला साडी अगोदर दुकानातून आणल्यानंतर कधी कधी स्वस्तातल्या साड्याच कमी असतात असं नाही, तर कधी कधी महागातल्या साड्यासुद्धा टोकड्या असतात, कमी भरतात, उंचीला कमी असतात किंवा मग लांबीला कमी असतात. तर त्यामुळं दुकानात घेतानाच साडी आपण पैसे देऊन घेत असतो, तर साडी लांबी रुंदीला व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायची. किंवा मग घरी आल्यानंतर आपल्याकडं जी साडी लांब रुंद आहे त्या साडीला साडी लावून पाहिजे आणि मग तिथून पुढं ब्लाऊज कट करायचा. कारण आमच्या इथे 1,500ची साडी घेऊन आली बाई, अगदी दिवाळीला अर्जंट पाहिजे होती आणि ब्लाऊज पीस होता त्याच्यामध्ये ब्लाऊज कट केला. आम्ही ब्लाऊज शिवला, साडीला फॉल लावताना माझ्या लक्षात आलं, अरे साडी तर कमी वाटते. नंतर साडी आम्ही मोजून पाहिली तर ती खूप कमी भरली होती. मग दुकानदाराकडे पुन्हा घेऊन गेले आणि मग त्या दुकानदाराने त्याला मॅचिंग तशाच कलरचा कपडा दिला. म्हटले तुम्ही हा लावा, पण त्या बाईने काही ऐकलं नाही. ब्लाऊज शिवलेला असून सुद्धा त्या दुकानदाराला शेवटी दुसरी साडी द्यायची बारी आली त्या बाईला. मग कधी कधी असं होतं, एखादा दुकानदार देतो सगळेच देतील असं नाही. त्याच्यामुळं आपणच आपली काळजी घ्यायची आणि साड्या अगोदर मोजून बघायच्या. आता ह्या साड्या मी साडीला लावून बघितले तर ह्यातल्या जवळजवळ 1, 2, 3, 4 आणि 5 साड्या आहेत. 5च्या 5 पण साड्या शॉर्ट आलेल्या आहेत आणि ज्याच्या साड्या आहेत त्यांची तब्येत आहे, त्याच्यामुळे इथला घेर जर जास्त असेल तर आपल्याला साडी नेसायला अजून थोडीशी मोठी लागत असते. त्याच्यामुळे साड्या अगोदरच लांब रुंद आहेत का पहा आणि त्याच्यानंतर मग फॉल लावा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही जी माहिती दिली ती माहिती तुम्हाला फायद्याची वाटली का,
तुमच्यासाठी उपयुक्त ठरली का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साड्या कधी पण घेताना लांबरून घ्या. आणि जरी समजा अगोदर घेतलेल्या असल्या किंवा तुम्हाला कोणी दिलेल्या असल्या साड्या आणि त्या तुम्हाला आवडल्या आणि त्या वापरायला काढायच्या असतील तर अगोदर पीस कटिंग करण्याच्या अगोदर साडीला साडी लावून पहा. आणि दुसरी गोष्ट, जर समजा पीस तुमचा पदराच्या बाजूने असेल, पदराच्या पुढच्या साईडला असेल तर मग मात्र तुम्हाला पीस कटच करावा लागतो. तरीसुद्धा त्याला पण एक पर्याय आहे. पीस जर पदराच्या बाजूला असेल आणि पीस जर साडीमध्येच मॅचिंग असेल तर तुम्ही तो पदराच्या बाजूचा पीस कट करून नेसत्या बाजूला जिकडनं आपण साडी नेसतो फॉल लावतो त्या बाजूला तो अगोदर जोडून घ्यायचा आणि मग तिथून पुढं फॉल लावायचा. तर अशा पद्धतीने ह्या साड्यांचं सांगितलेलं आहे तुम्हाला मी. पहा, घडीसुद्धा छोटी येते याची, कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 मीटर कपडा कमी आहे. तर ह्याला पीस लावला तरच ही साडी नेसायला पुरणार आहे, नाहीतर मग ह्याच्या फक्त 2च मिऱ्या येतील. आणि 2 मिऱ्या आल्या की ती साडी लुंगीसारखी वाटणार, साडी चांगली वाटत नाही घालायला. आणि साडी जर कमीत कमी साडीला 4 मिऱ्या आल्या पाहिजेत आणि आपल्या लवणी इतका पदर निघाला पाहिजे. म्हणजे साडी मोजून घेताना जर दुकानामध्ये गेलास तुम्ही साडी घ्यायला तर कमीत कमी 5.5 मीटर, कंप्लीट 5.5 मीटर साडी भरलीच पाहिजे, तेव्हा मग ती साडी आपल्याला नेसायला पुरते. तर अशा साडीच्या कलरचा जर ब्लाऊज पीस नसेल, साडीमध्ये जर वेगळ्या कलरचा ब्लाऊज पीस आलेला असेल आणि साडी जर तुमची नेसण्यासाठी कमी पडत असेल तर त्यासाठी काय करायचं, ब्लाऊज पीस कटिंग करायचा आणि साडीचा जो कलर आहे त्या कलरचा दुसरा ब्लाऊज पीस सेम मॅचिंग आणून तो नेसत्या बाजूनी त्याला आतून जॉईंट करायचा आणि मग त्यानंतर फॉल लावायचा. त्यामुळं आपली साडी जी आहे ती नेसायला कमी पडत नाही. तर हा एक पॉईंट सांगायचा राहिला होता, त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि मी साड्यांना आता फॉल लावून घेणार आहे. तर ह्या साड्या मी सगळ्या मोजून पाहिलेल्या आहेत आणि जवळजवळ 5 साड्या आहेत आणि 5ही साड्या रुंदीला थोड्याशा लांबीला कमी पडलेल्या आहेत. तर त्यातली एक जी साडी आहे त्या साडीचा ब्लाऊज पीस हा पदराच्या बाजूने आहे, पण तो साडीला सेम मॅचिंग असल्यामुळं पदराच्या बाजूचा ब्लाऊज पीस कटिंग करून तो मी नेसत्या बाजूला जॉईंट करणार आहे. तर अशा पद्धतीने जर समजा तुमचा मॅचिंग नसेल तर तुम्ही तो ब्लाऊज पीस वेगळ्या दुकानातून सेम साडीसारखा मॅचिंग घेऊन जोडू शकता. तर साडी जर चांगली असेल आणि शक्यतो टोकड्या साड्या वापरायला काढूच नका. जर हलक्या असतील तर, म्हणजे हलक्या म्हणजे कपडा जर त्याचा चांगला नसेल, जास्त दिवस टिकणार नसेल तर मग त्याला एवढा खर्च करायचा, फॉल लावा, पीस कटिंग करा किंवा नवीन आणून जोडा. याच्यापेक्षा जर हलक्या असतील तर काढू नका वापरायला. आणि साड्या जर बऱ्यापैकी असतील, चांगल्या असतील, वापरायची इच्छा असेल आणि जर त्या कमी पडत असेल तर मग त्यावेळेस त्याला असे जॉईंट वगैरे देऊन तुम्ही ते वापरू शकता. तर मी जी ही साडी घातलेली आहे ह्या साडीला सुद्धा मी जॉईंट दिलेला आहे. तर हे पहा, हा जो आहे ब्लाऊज पीस आहे आतून जॉईंट दिलेला, तो दिसतोय वरून थोडासा, पण त्याला सेम मॅचिंग कलर आहे त्याच्यामुळे तो कळून येत नाही. तर अशा चांगल्या साड्यांना पण कधीकधी आपल्या पडतात साड्या आणि त्या टाकून देण्यापेक्षा किंवा आपल्या साड्या घालण्यापेक्षा त्याला जर ते ब्लाऊज पीस काढलेलं आहे तशीच साडी वापरली तरी चालते, किंवा त्याला ब्लाऊज पीस काढून पुन्हा नेसत्या बाजूला जोडला तरी चालतो, किंवा नवीन आणून नवीन लावायला तरीसुद्धा चालतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.